MS-19 न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी शाहिद खान यांची जळगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। जळगाव कारागृहातील खुनाच्या आरोपीच्या वाढदिवसासाठी मध्यरात्री फटाके फोडण्यात आले। दोघांना ताब्यात घेऊन काढली धिंड। व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कार्यवाही। जेलच्या संरक्षण भिंतीजवळ फटाक्यांचा धुमाकूळ, कॅन्टीनचे नुकसान, कैद्यांच्या जीवितास धोका। जळगाव शहरातील खुनाच्या गुन्ह्यात 2021 पासून जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि तब्बल 9 गुन्हे दाखल असलेल्या आकाश सपकाळेंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या मित्रांनी कारागृहाच्या संरक्षण भिंतीजवळ मध्यरात्री फटाके फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। फटाक्यांच्या ठिणग्या कारागृहात गेल्याने कॅन्टीन मधील मालमत्तेचे नुकसान झाले असून कैद्यांच्या जीवितासही धोका निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कारागृह प्रशासनाने जिल्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी कारवाई करत विक्की गणेश शिंदे उर्फ छोटा माया आणि शुभम राहुल जाधव यांना ताब्यात घेतले। त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींची शनीपेठ परिसरातून धिंड काढत कायदा हातात घेणाऱ्यांना इशारा दिला आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। आज 20 ऑगस्ट रोजी रात्री साधारणतः 12 वाजेच्या वेळेला जळगाव सबजेलच्या परिसरामध्ये म्हणजे बाहेरच्या साईडला काही 5-6 लोक हे फटाके उडवताना दिसत आहेत। तर पोलिसांना तो व्हिडिओ मिळाला, त्यानुसार आपण चौकशी केली, त्याच्यामध्ये तपास केला असता असं निदर्शनास आलं की एक आरोपी आहे आकाश सपकाळे, जो मर्डरचा आरोपी आहे आणि जो आता जेलमध्ये आतमध्ये आहे। तर त्याचा वाढदिवस होता म्हणून या लोकांनी त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी जेलच्या बाहेरच्या भिंतीच्या इथे फटाके फोडले। तर याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये विक्की गणेश शिंदे आणि शुभम जाधव याला आपण BNS 336 या कलमान्वये आपण अटक केलेली आहे। सर, यातील आणखी काही आरोपी फरार आहेत? याच्यामध्ये 4 एकूण आरोपी आहेत। त्याच्यापैकी 2 जे मुख्य आरोपी होते त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि 2 आरोपींना देखील आम्ही लवकरच अटक करू। या सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। हा जो सपकाळे नावाचा आरोपी आहे, हा जो आतमध्ये आहे, त्याच्यावर जवळजवळ 8-9 गुन्हे आहेत। तो तडीपार देखील झालेला होता आणि हे दोन्ही जे आरोपी आहेत यांच्यावर देखील गुन्हे दाखल आहेत। यांचे देखील आता तडीपार इथे प्रस्ताव आम्ही तयार करत आहोत। पोलीस वरातही काढली होती, वरात काढली असं म्हणता येणार नाही। आम्ही तपासासाठी त्यांना जेलच्या परिसरामध्ये आम्ही नेलं होतं की जेणेकरून एव्हिडन्स आम्हाला मिळेल।